अप्रोच टू ॲरिथमिया. तर ब्रॅडी आहे, टॅकी आहे ते बघा, स्टेबल आहे अनस्टेबल आहे ते बघा. स्टेबल अनस्टेबलसाठी या सायन्स आहेत. बी पी ठीक आहे का, कॉन्शियसनेस ठीक आहे का, सिम्पॅथेटिक सिम्पटम्स आहेत का, घाबरतो आहे, स्वेटिंग होते आहे, चेस्ट पेन आहे का, आणि रेस्पायरेटरी डिस्ट्रेस आहे का. तर सी एन एसमध्ये अल्ट्रामेंटल स्टॅटस किंवा घबराहट, स्वेटिंग, नंतर मॉनिटरवर बी पी दिसेल किंवा तो पेनची कंप्लेंट करतो आहे का, आणि रेस्पायरेटरी डिस्ट्रेस आहे का. तर जर ब्रॅडी आहे तर मग रिदम ॲनालाइज करा की फर्स्ट डिग्री आहे, सेकंड डिग्री आहे, क्या सेकंड डिग्रीमध्ये 1-2 आहे. परसिस्टंट ब्रॅडी असेल तर ॲट्रोपिन द्यावं लागेल, किंवा नाही तर मग डोपामिन आणि ऑर ॲड्रीचं इन्फ्युजन. तर ॲट्रोपिन 1 mg बोलस म्हणजे 2 ॲम्पूल झाले एव्हरी 3 to 5 मिनिट, मॅक्सिमम 3 mg. मला जेवढं आठवतं 0.6चाच बोलस वाचलेला आहे मी, रिपीट वाचलेलं, मॅक्सिमम डोस पण सेमच वाचला, एव्हरी 3 to 5 मिनिट फॉर 3 mg. मग हे डोसेस तर ठीक आहेत, 5 to 20 mites, आणि हा 2 to 10 mites. 2 to 10 mites आहे की हा 5 to 20 आहे. ठीक आहे, जे काही येतो टायट्रेटच करायचा आहे. टॅकीअरिथमिया असेल तर पुन्हा मग स्टेबल आहे अनस्टेबल आहे. स्टेबल म्हणजे साईन्स सिम्पटम्स आहेत की नाही, मग QRS आणि रेग्युलॅरिटी बघायची. जर नॅरो आहे, रेग्युलर आहे, तर मोस्टली सायनस आहे किंवा SVT आहे, PSVT आहे किंवा AFib आहे. तर याच्यात एक्झॅक्ट डायग्नोसिस म्हणत नाही आहे, ते एक्झॅक्ट डायग्नोसिसची गरज नाही आहे. तुम्ही कॉल फॉर हेल्प करा आणि या 4 याच्यात डिवाइड करून टाका. फक्त तुमचा जो वाईड आणि इरेग्युलर आहे ते सगळ्यात वर्स्ट आहे, VT, VF किंवा टॉर्सायटिस, त्याच्यामध्ये तुम्हाला डिफिब करावं लागेल. बाकी 3 लोकांना कार्डिओ व्हर्जन. तर त्यांनी चांगला न्यूमोनिक सांगितला. जर तुम्हाला हार्टचं हे व्हर्जन आवडत नाही तर तुम्ही दुसरं व्हर्जन करणार, त्याला कार्डिओ व्हर्जन म्हणतात. तर 50, 100 आणि 100, 150, आणि इथे 200 आहे. तर तेही एक लक्षात ठेवायला चांगलं आहे. वाईड रेग्युलर असेल, मोनोमॉर्फिक VT, तर कार्डिओ व्हर्जन करू शकता. तो इरेग्युलर झाला की तुम्हाला मग डिफिब करावा लागतो. आणि नॅरो इरेग्युलर आहे तर AFib असणार, किंवा मल्टी ॲट्रियल काही असेल तर त्याला पण तुम्हाला कार्डिओ व्हर्जन करावं लागेल, डोस थोडा जास्त राहील. म्हणजे पूर्ण कार्डिओ व्हर्जनचं. पण जर हा स्टेबल असेल तर, स्टेबल असेल तर केमिकल फार्माकोलॉजिकल मेथड्स, अनस्टेबल आहे तर मग तुम्हाला कार्डिओ व्हर्जन करावं लागेल पटकन लोकांना बोलावून. मग इथे तुम्ही ॲडेनोसिन देऊ शकता 2 डोसेस. फास्ट पेशंटला फक्त चेस्ट ॲजिटेशन होईल त्याचं सांगून ठेवायचं. नंतर मग वाईड स्टेबलसाठी, वाईड QRSसाठी तुम्ही मग प्रोकेनामाइड, ॲमिडोरन किंवा सोटोलॉल देऊ शकता. पीडियाट्रिकमध्ये काय डिफरन्स आहे? पीडियाट्रिक जर विटनेस आहे तर तुम्ही CPR द्या, नॉन विटनेस आहे तर तुम्ही कॉल फॉर हेल्प करा, कोणाला तरी बोलवा. तर हा एक फरक आहे. नंतर टॅक्टाईल स्टिम्युलेशन खांद्यावर नाही तर ते म्हणतात पायाला ते करा. नंतर पल्स कॅरोटिड नाही, ब्रॅकियल करा. थ्रेशहोल्ड पीडियाट्रिकचा 0 नाही आहे, पल्सलेस नाही आहे, तो 60 आहे. पल्सलेस होईपर्यंत वाट नाही बघायची आहे. आणि ऑक्सिजन बिलो 100 द्यायला चालू करून टाका, पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन, कारण की त्यांचा हार्ट रेट 100च्या वर आहे. ऑक्सिजन मिळाला तर तो लगेच पिकअप करेल. आणि मग 60च्या खाली ऑक्सिजन तर द्यायचाच आहे, पण आता तुम्हाला हार्टला पण सपोर्ट करावा लागेल, तर CPCR चालू करावं लागेल तिथे. मग एकटा माणूस असेल तर मग सिंगल हँड, 2 फिंगर किंवा चेस्ट इनसर्कलिंग. 2 लोक आले तर मग लगेच 15-2 करून टाकायचं. निओनेटला ऑक्सिजनची खूपच गरज आहे, तर 3:1 आहे. कुठं 30:2, त्याला 15:2 केला, आणि कुठे 3:1, किती पट तो रेशो वाढवलेला आहे. 3:1 इन निओनेट. आणि डोसेज अकॉर्डिंग टू बॉडी वेट, 1 cc घेऊन 10 cc केलं तर त्याचं जेवढं kg असेल तेवढं ml द्यावं लागेल. 1:10,000चं जेवढं वजन आहे तेवढे ml, 1:1 लाखचं, 1:1 लाखचं होईल आहे. आणि जूल्स 2 आधी स्टार्टला, नंतर 4. ॲडल्टचा डोस 4 आहे, 200/60 केलं तर
3 ते 4 होतो, परंतु पिडियाट्रिकमध्ये वेट कमी आपल्याला माहीत नसतं, म्हणून 2नी चालू करा. 2नी नाही आलं तर 4 रिपीट करत राहा. नंतर निओनेट्समध्ये बाकीच्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहे. टेम्परेचर, पल्स बघायचं आहे, प्रिडक्टल सॅच्युरेशन, एअरवे सिक्युअर करायचा आहे. LMA बटन टाकू शकतो आणि त्यांच्यामध्ये टार्गेट 10 मिनटाला कुठे वर येतं. तर 60, 70, 80, 100 या सिक्वेन्समध्ये. नंतर मदरमध्ये ते म्हणतात टिल्टेडमध्ये नका देऊ, कारण की इफेक्टिव्ह कंप्रेशन नाही होत. एकाने ॲबडॉमेन धरून ठेवा आणि दुसऱ्याने कंप्रेशन करा. दिस इज नॉट गुड. आणि त्याच्यातही 30 डिग्री झालं आहे लेफ्ट टिल्ट. आधी 15 डिग्री होता लेफ्ट डिस्प्लेसमेंट. नवीन याच्यानुसार 30 डिग्री पाहिजे, तेव्हा कुठं जाऊन ते युटरस बाजूला हटतं. इंट्युबेशन करायचं तर सिनियर माणूस करेल. मॅग्नेशियम टॉक्सिसिटी असेल तर मग कॅल्शियम द्या, कॅल्शियम ग्लुकोनेट 1 ग्रॅम ओव्हर 10 मिनिट. ऑप्समध्ये 5H आणि 5T खाली आहेत. त्याच्या आधी ॲनस्थेशिया किंवा ब्लिडिंग हे वर जातं. आणि मग CVS ड्रग्स, इम्बॉलिक म्हणजे ॲमनिओटिक फ्लुइडचे किंवा काही सेप्सिस आहे तर 5H 5Tच्या आधी ॲनस्थेशिया आणि ब्लिडिंग वर येतं. त्याच्या ABCDEF G, मग Gमध्ये हे 5H 5T आले. पेरीमॉर्टम 4 मिनटात जर नाही झालं तर तुम्हाला ओपन करायचं आहे. बेडसाईड करा, नुसतं पोविडॉन आयोडीन टाका, सेप्सिसची काही गरज नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे बेबीचं लाईफ वाचणं महत्त्वाचं आहे. व्हर्टिकल मिडलाईन घ्या पटकन, आणि कदाचित बाय चान्स तुम्ही काढल्यावर तर परफ्युजन झालं ऑटो ट्रान्सफ्युजनमुळे तर मदर वाचू शकते. तर हे आर्टिकल महत्त्वाचं आहे, ते वाचा म्हणतायत ते. नंतर WHOचा पण सिमिलर काइंड ऑफ प्रोटोकॉल आहे. नंतर मॉनिटरिंग डिव्हायसेस असायला हवेत, ऑडिओ व्हिज्युअल फीडबॅक येतो. ATCO2 10च्या वर असायला हवा, नाही तर टेक्निक इम्प्रूव्ह करा. हे एक डिव्हाइस आहे, ते चेस्ट कम्प्रेशनचं स्ट्रेंथ आणि फ्रिक्वेन्सी व्यवस्थित आहे का ते सांगतं. नंतर IBP डायस्टोलिक BP 20च्या वर असला पाहिजे, म्हणजे तुमच्या कंप्रेशनने ॲटलिस्ट 20पर्यंत तरी हे व्हायला हवं परफ्युजन. तुम्ही कंप्रेशन थांबवलं की पुन्हा वर यायला खूप वेळ लागतो. मग याच्यात पुन्हा तुमचं डिफिब्रिलेशनचं सक्सेस एकदम कमी होऊन जातं, म्हणून मिनिमम इंटरप्शन्स हवेत. CPR फ्रॅक्शन म्हणजे किती वेळ तुम्ही CPR दिला तो ॲटलिस्ट 80% असायला हवा, मधात बिलकुल थांबायला नको. कमीत कमी 60% किती वेळ तुम्ही CPR दिला, CPR फ्रॅक्शन. नंतर हे लुकास आहे ऑटोमॅटिक, आणि हे ऑटोपल्स हे फक्त मेकॅनिकल आहे, तर हे दाबायला इझी आहे, पुढे आणि मागे सपोर्ट देतं ते. डिफिब्रिलेशन करा. मोनोफेजिक आणि बायफेजिक. मोनोफेजिक एकच डायरेक्शनने जातं, जास्त एनर्जी लागते. आता बायफेजिक आहेत. बायफेजिकमध्ये रेक्टिलिनियर आहे आणि ट्रंकेटेड एक्सपोनेन्शियल आहे, 2 प्रकार आहेत. हे रेक्टिलिनियर, हे ट्रंकेटेड एक्सपोनेन्शियल आहे. नंतर हे डबल डोस करून बघा म्हणता तो, या डायरेक्शनने आणि मग AP पण वेक्टर चेंज होईल. डबल डिफिब्रिलायझेशन करून बघा. अँटेरो लॅटरल किंवा अँटेरो पोस्टेरियर दोघेही द्या म्हणतात तो सिक्वेन्शियल. हे टेस्टिंग चाललं आहे, इज नॉट प्रूवन. फोकस करा जर इंटरप्शन न थांबवता, आणि इथे मेकॅनिकली CPR देऊन ECMO हाय रिसोर्स सेटअपमध्ये ट्राय करू शकतो. तर किती लोक लागतात, तर एकटा माणूस असेल तर फक्त कॉल्स करू शकतो. नंतर कमीत कमी 3 लोक लागतील BLSला. 3 लोक कसे, एअरवेला 1 लागेल, कंप्रेशनला 1 लागेल आणि 1 जण डिफिब्ला लागेल. आणि जर ACLS करायचं तर कमीत कमी 5 लोक लागतील. टीम लीडर वेगळा राहील, 1 जण मेडिकेशनचा ॲड होईल आणि 1 जण रेकॉर्डरचा ॲड होईल, ऑब्झर्वर. तर याच्यामध्ये फक्त हा माणूस बोलणार आहे सगळ्यांना, हे एकमेकात नाही बोलणार आहे, क्रॉस टॉक नाही करायचं, क्रिटिसिझम नाही करायचं आहे, फक्त हा माणूस बोलेल. तर ACLSला पण 5 लोक लागत आहेत, कमीत कमी आयडियली 6 लोक, 1 रेकॉर्डर ॲड केला तर. नंतर सगळं झाल्यावर तुमचं डिब्रीफिंग करावं लागेल. तर थेरापेटिक टेम्परेचर मॉनिटरिंग 33 to 36 फॉर 1 डे. रेंज विसरतो मी टेम्परेचरची. 1 दिवस करावा लागतो पूर्ण 24 आवर. मग त्याच्यानंतर ग्रॅज्युअल रिवॉर्मिंग करून
पोस्ट कार्डियक अरेस्ट अँजिओग्राफी पण करू शकतो. म्हणजे हे सर्व प्रॉग्नॉस्टिकेशनचे फॅक्टर्स आहेत. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यात. नंतर युटिस्टिन फॉर्म्युला फॉर सर्वायवल. फक्त नॉलेज असून फायदा नाही, ते शिकवावं लागेल. शिकवल्यानंतर इम्प्लिमेंट करावं लागेल, तेव्हा पुढे जाऊन सर्वायवलचे चान्सेस वाढतील. आउटकम डिपेंड भरपूर साऱ्या गोष्टींवर करतं. आणि बाकीचे इतर काही प्रोटोकॉल आहेत. मोस्ट कॉमन मिस्टेक, कॉल फॉर हेल्प नाही होत. डिफिब्रिलेशन चार्ज करताना पण तुम्ही चेस्ट कंप्रेशन सोडायचे नाही. जेव्हा शॉक द्यायचे तेव्हा सोडायचे. चेस्ट कंप्रेशन ड्युरिंग रिदम हे बघण्याची काही गरज नाही आहे. आणि डिफिब नंतर पण बघायची गरज नाही आहे. तुम्ही पुन्हा एक सायकल द्यावी लागते, त्याला परफ्यूज करावं लागतं, त्याच्यानंतर कुठे येतं. डिफिब्रिलेशन डिले नाही करायचं आहे. व्हेंटिलेशन एक्सेस नाही करायचं आहे. ॲड्रेनालिनचं अति जास्त डोसिंग नाही करायचं आहे. आणि रिव्हर्सिबल कॉजेस पाठ करायचे, ते तुम्हाला लगेच बोलता आले पाहिजे. आणि टीम लीड पाहिजे, डिब्रीफिंग पाहिजे. इंडिकेटर्स हवेत ATCO2 आणि IBP जेव्हा जेव्हा अवेलेबल असतील तेव्हा.